हॅलो वॉरियर्स, डेली वोकॅबलरी 20 मिनिट्स चॅलेंजच्या पार्ट 7मध्ये डे 7मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल, जिथे तुमची मुख्य परीक्षेची अशा पद्धतीने तयारी करून घेतली जाईल की एका अटेम्प्टमध्ये तुम्ही मेन्स क्वालिफाय झाला पाहिजेत. सो आज डे 7 आहे. जे पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत आहेत, ऑलरेडी 6 पार्ट जे आहेत याच्यापूर्वीचे ते अपलोड केलेले आहेत. जर पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यासोबतच या चॅनलवरती खूप सगळे इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज, इंग्लिश वोकॅबलरीचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते सुद्धा पाहू शकता. सो आजच्या दिवसाचा पहिला वर्ड आहे हेल. हेल हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकलेला असेल, पण हेलचे स्पेलिंग जे वेगळे वेगळे असतात त्याच्यानुसार त्याचा अर्थ पण वेगळा होतो. आणि रिसेंटच्या एका आयोगाच्या पेपरमध्ये आयोगाने हा वाला हेल विचारलेला आहे. ठीक आहे. बट या हेलचे पण 2 अर्थ आहेत. आता इथे जो हेल दिलेला आहे याचं मिनिंग होतं टू प्रेज ऑर ग्रीट जॉयफुली, म्हणजे एखाद्याला वंदन करणं किंवा एखाद्याबद्दलचा आदर व्यक्त करणं किंवा चिअर करणं, या अर्थाने तो वापरला जातो. एखाद्याचं कौतुक करणं, प्रेज करणं किंवा एखाद्याला सॅल्यूट करणं, या अर्थाने वापरला जातो. पण या हेलचाच आणखी एक अर्थ होतो. तुम्ही हेलस्टोन्स किंवा हेलस्टॉर्म हा शब्द ऐकला असेल. ज्या पावसासोबत पडणाऱ्या ज्या गारा असतात, ठीक आहे, म्हणजे बर्फाचे छोटे छोटे तुकडे, त्याच्यासाठी सुद्धा हेल हा शब्द वापरला जातो. मग तुम्हाला आणखी एक शब्द माहिती असेल, आपण रागारागामध्ये बोललेलं कधीतरी ऐकलेलं असतं, गो टू हेल, नरकात जा. तो हेल जो असतो त्याचं स्पेलिंग काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. सो हेल म्हणजे वंदन. इंग्लिश सेंटेन्स जर आपण पाहिलं, द क्राऊड हेल्ड द लीडर फॉर हिज ब्रेव्हरी. लोकांनी त्या नेत्याचा जो शूरपणा होता किंवा त्याने जे शौर्य दाखवलं त्याच्याबद्दल त्याचं वंदन केलं किंवा त्याला चिअर केलं, त्याचं फार कौतुक केलं. सो सिनॉनिम काय आहेत? प्रेज आणि सॅल्यूट. याच्या विरुद्ध अँटोनिम जर आपण पाहिलं तर काय असतील? ब्लेम करणं, एखाद्यावरती आरोप लावणं किंवा एखाद्याला क्रिटिसाइज करणं, एखाद्यावरती टीका करणं. ठीक आहे. आणि मग हेलचं इथे जर पाहिलं आपण तर हाय ॲडमायरेशन इन लाऊड वर्ड्स, असा एक लॉंग फॉर्म जस्ट हेल हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी म्हणून ॲज अ ट्रिक म्हणून इथे दिलेला तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे हँकर. हँकर हँकर हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल नसेल, हँकर चीप ऐकला असेल. तर हँकर हा शब्द काय असतो? टू हॅव अ स्ट्रॉंग डिझायर फॉर समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र लालसा असणं, एखादी गोष्ट खूप तीव्रपणे आपल्याला पाहिजे असणं, याच्यासाठी हँकर हा शब्द वापरला जातो. मग आता याला जशी याची लालसा आहे तशी तुम्हाला कशाची आहे? तुम्हाला इथे दिसत असेल तुमचा रिझल्ट, कुठला? ग्रुप सी मेन्सचा रिझल्ट दिसायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सो ही हँकर्ड आफ्टर सक्सेस फ्रॉम हिज चाइल्डहूड, म्हणजे लहानपणापासूनच त्याला यशाची तीव्र अशी लालसा आहे, यशाच्या पाठी धावायचं आहे त्याला, हँकर्ड आहे म्हणून लालसा होती असं. ठीक आहे. सिनॉनिम काय आहेत? लॉंग फॉर किंवा यर्न फॉर. यर्न फॉर हा शब्द लक्षात ठेवा. आयोग कदाचित यर्न हा शब्द देईल, वाक्यामध्ये मिनिंग आपल्याला समजणार नाही, त्यामुळे हे लक्षात घ्या. अँटोनिम काय असतील? मग एखादी गोष्ट डिसलाईक करणं किंवा डिटेस्ट करणं. ठीक आहे. सो हँकरसाठी इथे ट्रिक दिलेली आहे पहा. हँकर याच्याऐवजी तुम्ही असं म्हणू शकता मनकर, म्हणजे मनाला हवं असणं. हँकर मनकर, मन कर रहा है मेरा ग्रुप सी क्वालिफाय होने का. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे हार्बिंगर. हार्बिंगर किंवा याला हार्बिंजर असं सुद्धा म्हटलं जाईल. सो हार्बिंजर काय असतं? हार्बिंजर असतं अ पर्सन ऑर थिंग दॅट इज अ साईन ऑफ समथिंग अबाउट टू हॅपन. म्हणजे ना पहिल्या काळामध्ये असं असायचं की समजा कोणाचं तरी आगमन होणार आहे तर त्याच्या पूर्वी त्यांचा दूत जाऊन बातमी द्यायचा की ते येत आहेत, म्हणजे आगमनाची बातमी देणं. किंवा आकाशामध्ये जेव्हा काळे ढग जमा होतात तेव्हा आपल्याला पावसाची चाहूल लागते, म्हणजे कुठली गोष्ट घडण्यापूर्वी त्याची बातमी घेऊन येणारा जो आहे त्याच्यासाठी हार्बिंजर हा शब्द वापरला जातो. अग्रदूत मराठी शब्द काय आहे याच्यासाठी? अग्रदूत. ठीक आहे. सो डार्क क्लाउड्स आर द हार्बिंजर ऑफ रेन. काळे ढग पावसाचे अग्रदूत असतात. काळे ढग आपल्याला सांगतात की पाऊस येणार आहे. सिनोनिम जर आपण पाहिले तर फोर रनर. फोर रनर हा शब्द लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट आहे. फोर रनर. ठीक आहे. म्हणजे जो पुढे येऊन बातमी देतो आधी, किंवा त्यालाच मेसेंजर असं म्हटलं जाईल. आणि मग याचे अँटोनिम काय असतील? फॉलोवर. जो पुढे चालतो त्याच्या पाठीमागे कोण असतो? फॉलोवर असतो किंवा लगार्ड. लगार्ड. ठीक आहे.
सो हार्बिंजर ब्रिंग्स व्हॉट्स कमिंग. हार्बिंजर ब्रिंग करतो म्हणजे हार्बिंजर घेऊन येतो काय, कोण येणार आहे ती बातमी, अग्रदूत. नेक्स्ट वर्ड आहे हार्ड हार्टेड. आता ह्याचं काही मिनिंग इतकं सांगायची गरज नाही आहे. ज्याचा हार्ट फार हार्ड आहे असा असतो हार्टेड. म्हणजे अनफिलिंग, शोईंग नो काइंडनेस ऑर कम्पॅशन. एखादा जो निष्ठुर असतो, ज्याला समोरच्याबद्दल काही वाटत नाही, ज्याचं दगडाचं काळीच असतं म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये. द हार्ड हार्टेड मॅन डीड नॉट हेल्प द पुअर. त्या निष्ठुर माणसाने गरिबांना मदत केली नाही. मग हे जे निष्ठुर माणसं असतात हार्ड हार्टेड, त्यांच्यासाठी आपण शब्द काय वापरतो, क्रुएल म्हणू शकतो आपण त्यांना, जे क्रूर आहेत, किंवा त्यांना आपण मर्सिलेस म्हणू शकतो, ज्यांना अजिबात दया येत नाही वगैरे. आणि याचे अँटोनिम कोड असतील, जे काइंड आहेत, जे कंपॅशनेट आहेत ते. ठीक आहे. सो हार्ड हार्टेड कठोर मनाचा, निष्ठुर. नेक्स्ट वर्ड आहे इमॅजरी. इमॅजरी हा शब्द तुम्हाला माहिती आहे, आपण इमॅजिन करा. सो जी गोष्ट अस्तित्वात नाही आहे किंवा मे बी असेलही, आपण ती जस्ट इमॅजिन करतो. व्हिज्युअल इमेजेस ऑर आयडियाज इन द माइंड. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये चालणारे जे विचार आहेत, दॅट इज इमॅजरी. ठीक आहे, म्हणजे कल्पक गोष्टी. द पोएम इज फुल ऑफ ब्युटिफुल इमॅजरी. त्या कवितेमध्ये सुंदर कल्पकतेचा भरपूर वापर आहे. सो सिनोनिम काय असतील, इमॅजिनेशन किंवा व्हिज्युअल्स. आणि याचा अँटोनिम काय असेल, जी रियालिटी आहे ती, म्हणजे रियालिटी किंवा फॅक्ट. ठीक आहे. सो इमेज प्लस इमॅजरी, प्रतिमा निर्माण करणारी गोष्ट. नेक्स्ट वर्ड आहे इम्पर्सोनेशन. इम्पर्सोनेशन म्हणजे काय असतं, द ॲक्ट ऑफ प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. म्हणजे आपण जे नाही आहोत ते आहोत असं दर्शवण्याचा जो ॲक्ट आहे त्याला म्हटलं जातं इम्पर्सोनेशन. मग याच्यामध्ये आपण खूप वेळा पाहिलं असते की काही लोक अधिकारी नसतात, पण ते असं भासवतात की मी अधिकारी आहे, ते तसं वागतात अधिकारी असल्यासारखं, किंवा ते आपली स्वतःची ओळख इतरांना करून देतात मी अधिकारी आहे म्हणून. त्यांना आपण काय म्हणतो, तोतया. मराठीमध्ये काय म्हणतो, तोतया. सो तोतयेगिरीसाठी शब्द इथून पुढे लक्षात ठेवायचा. असे खूप लोक तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात. सो तोतयेगिरीसाठी शब्द कुठला वापरायचा, इम्पर्सोनेशन. ठीक आहे. सो ही वॉज अरेस्टेड फॉर इम्पर्सोनेशन ऑफ अन ऑफिसर. अधिकाऱ्याची तोतेगिरी केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. मग सिनोनिम काय असतील, मिमिक्री करणं किंवा प्रिटेन्स करणं, म्हणजे मी तसा आहे, मी तोच आहे असं प्रिटेंड करणं, प्रिटेन्स. अँटोनिम काय, ओरिजिनॅलिटी किंवा ट्रूथफुलनेस, जे ओरिजिनल आहे किंवा जे ट्रूथ आहे ते. ठीक आहे. द नेक्स्ट वर्ड पाहिला आपण तर तो आहे इम्पन. इम्पन हे जे आहे ते सायलेंट असतं किंवा इम्पन. तर टू स्पीक ऑर राईट अगेन्स्ट समवन डॅमेजिंग देअर रेप्युटेशन. म्हणजे एखाद्याचं रेप्युटेशन खराब करण्यासाठी त्याच्यावरती शाब्दिक हल्ला करणं. ठीक आहे. म्हणजे त्याचं जे चरित्र आहे, चरित्रावरती हल्ला करणारे शब्द जे आहेत ते बोलणं, त्याला म्हटलं जातं इम्पन. द रिपोर्ट ट्राय टू इम्पन हिज ऑनेस्टी. त्या अहवालामध्ये त्याच्या प्रामाणिकपणावरती शाब्दिक हल्ला करण्यात आला. ठीक आहे. सो सिनोनिम काय असतील, एखाद्याच्या प्रामाणिकपणावरती आपण शाब्दिक हल्ला करतोय म्हणजे काय आहे, आपण त्याला क्रिटिसाइज करतोय किंवा त्याला डिफेम करतोय. तर त्याचं जे नाव आहे ते आपण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय, डिफेम करणं. याच्या विरुद्ध काय असेल मग, एखाद्याला प्रेस करणं, त्याचं कौतुक करणं, किंवा कमेंट हा शब्द प्रमाणे कमेंडेबल. सो कमेंट हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे इनकन्सिस्टंट. जे कन्सिस्टंट नाही आहे त्यात ते काय असेल, इनकन्सिस्टंट. कन्सिस्टंटच्या विरुद्ध इनकन्सिस्टंट. सो तुम्ही आपण म्हणतो मला अभ्यासातली कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, मला लेक्चरमधली कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, पण ते ज्यावेळेला नसेल, ते ज्यावेळेला सातत्य नसेल त्याला काय म्हटलं जाईल, इनकन्सिस्टंट. नॉट स्टेईंग द सेम, लॅकिंग कन्सिस्टन्सी म्हणजेच विसंगत असणं किंवा सातत्याच्या विरुद्ध, म्हणजे सातत्य नसणं थोडक्यात. ठीक आहे. ही स्टेटमेंट्स आर ऑफन इनकन्सिस्टंट. त्याची विधाने अनेकदा विसंगत असतात, म्हणजेच इरेग्युलर असतील किंवा अनस्टेबल असतात, जे स्टेडी नाही आहेत ते. अँटोनिम काय आहेत, कन्सिस्टंट किंवा स्टेडी. ठीक आहे. द नेक्स्ट वर्ड आहे इंडिफरन्स. इंडिफरन्स काय असतं, लॅक ऑफ इंटरेस्ट, कन्सर्न ऑर केअर. म्हणजे एखादी व्यक्ती असते पहा, जिला आपण उदासीन म्हणतो, की तिला काही घेणं देणंच नाही आहे, त्या व्यक्तीला काही घेणं देणंच नाही आहे. ठीक आहे. त्याला इंडिफरन्स असं म्हटलं जातं. हिज इंडिफरन्स टू अदर्स हर्ट मेनी पीपल. म्हणजे त्याची जी उदासीनता आहे त्याच्यामुळे अनेक लोक जे आहेत ते दुखावले गेले. ठीक आहे. सो काही व्यक्ती असतात पहा की त्यांना काही फरकच पडत नाही, काही चाललंय ते चालू द्या. सो असे जे लोक असतात त्यांच्यामुळे बरेचसे लोक दुखावले जातात. सो त्यांना इंडिफरन्स असं म्हटलं जाईल. म्हणजे जे अनकन्सर्न आहेत किंवा अपॅथी,
म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही तो भाव नाही आहे, इंटरेस्ट दाखवत नाही आहेत कशातच. याच्या विरुद्ध काय असेल, अँटोनिम काय असेल, कन्सर्न दाखवणं किंवा सिम्पथी दाखवणं. ठीक आहे. इंडिफरन्स म्हणजे फरक पडत नाही. आणि शेवटचा आहे कन्सर्न. आता इंडिफरन्सला आपण विरुद्धार्थी पाहिलेला तो शब्द पुढे आहे. कन्सर्न म्हणजे काय, वरीड अबाउट समथिंग, संबंधित एखाद्या गोष्टीची काळजी वाटणं. आय एम कन्सर्न अबाउट युअर हेल्थ, मला तुझ्या आरोग्याची चिंता आहे. आय एम कन्सर्न अबाउट युअर हेल्थ. आपण हे वाक्य बऱ्याचदा बोलतो, आय एम कन्सर्न अबाउट युअर हेल्थ, आय एम कन्सर्न अबाउट हर, हे जे म्हणतो आपण. सो एखाद्या गोष्टीची काळजी वाटणं, चिंता असणं. सो सिनॉनिम काय आहेत, वरीड किंवा अँक्शियस असणं. अँटोनिम काय आहेत, अनकन्सर्न किंवा इनडिफरंट. ठीक आहे. जो 9 नंबरचा वर्ड आपण पाहिला त्याचाच विरुद्धार्थी हा असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण आजचे 10 शब्द पाहिलेले आहेत. आणि याच्या पूर्वीचे पार्ट जर पाहिले नसतील तर पाहून घ्या. पुढचा पार्ट डे 8 जो आहे तो पाहायचा असेल तर वॉरियर सुप्रिया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरेचसे स्टुडंट रिक्वेस्ट करत आहेत की मॅम याच्यासोबत मराठीचे वर्ड्स पण ॲड करा. सो मी प्रयत्न करेन की याच्यासोबतच मराठीचे पण 10 वर्ड्स, मे बी त्या म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, अलंकारिक शब्द असतील किंवा समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, असे कुठल्याही प्रकारचे शब्द जे विचारले जात आहेत किंवा PYQ ते शब्द घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. बट हे पहिले 7 पार्ट्स जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्याच्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.